नमस्कार. नमस्कार. सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभरा पिकामध्ये आता साधारणतः बघितलं तुम्ही हरभरा पीक आहे. आता भरपूरशा शेतकऱ्यांचा हरभरा पीक हे बघितलं तर फुलामध्ये आहे. काही काही शेतकरी आता ही जर आपण प्लॉट मध्ये थांबलाय ह्या शेतकऱ्या जर बघितलं तुम्ही हरभरा ही घाटे टॅज मध्ये आहे. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचं आपल्याला विक्रमी उत्पन्न काढायचंय, परंतु काढत असताना कसं नियोजन केलं पाहिजे किंवा किती फवारणी हरभरा केला पाहिजे. आता बघितलं तुम्ही तर सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की आता जर बघितलं आपल्याला उत्पादक खर्च जास्त आहे, बरोबर का? हो बरोबर. उत्पादक खर्च वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना जर बघ तुम्ही बघितलं मार्केट त्या मानाने आपल्या मार्केट भेटत नाही. जर आपला खर्च आणि जर बघू आपण कॅल्क्युलेशन केलं तर कुठलं तरी आपल्या उत्पादन तेवढं जास्त मिळत नाही किंवा आपलं जर बघितलं तेवढा भाव जास्त मिळत नाही. अशा प्रश्नामध्ये आमच्या शेतकरी आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुमचा उत्पादक खर्च कमी झाला, ज्या आता उत्पादक खर्च आपण कुठं कमी केला पाहिजे, जर आपल्या सगळ्यात बघायचं असलं उत्पादक खर्च सगळ्यात कमी करण्याचं कारण म्हणजे आपल्या फवारण्या व्यवस्थित होणं गरजेचं आहे. जर तुमच्या हरभऱ्यात 2 फवारण्या जरी चांगल्या झाल्या तरी आपण विक्रमी उत्पन्न हरभऱ्यात काढू शकतो. आता जर तुम्ही बघितले प्रत्येक शेतकऱ्याच्या कमीत कमी 4-4, 5-5 हरभरा पिकामध्ये फवारण्या आहेत, परंतु काही शेतकरी असे आहेत की 2च फवारण्यामध्ये हरभऱ्याचं उत्पन्न चांगलं काढतात. आता ह्यांचं बघितलं साधारणतः आपल्या सुद्धा 2च फवारण्या झाल्या. हो, 2 झाले. 2च फवारण्या झाल्या. आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं बघा, आता जर आपण ह्या प्लॉट मध्ये बघितलं किंवा कुठल्याही प्लॉट मध्ये गेलात तर तुम्ही हरभऱ्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यात महत्वाचं मर नियंत्रण होणं गरजेचं असतं. आता या जर बघितलं ह्या प्लॉट मध्ये अतिशय कमी मर आहे, परंतु भरपूर शेतकऱ्यांची मर जास्त आहे. म्हणून आता या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं आपण बीज प्रक्रिया केली होती घ्यायला. हो केली होती. कॅस्केड नावाचे जो ब्रँड आहे त्याची बीज प्रक्रिया पेरताना केली होती आणि नंतर फवारणीत आपण 22-3 घेतला आणि बुरशीनाशक आणि दुसऱ्या वेळेस स्वाधीन नावाचं बुरशीनाशक घेतलं. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ह्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मी आता तुम्हाला सांगतो कुठले औषध वापरलं पाहिजे हरभरा सुरुवातीपासून आणि जास्त उत्पादन काढण्यासाठी. लक्षात घ्या आपल्या बीज प्रक्रिया करण्यासाठी एपीएस म्हणून भेटतंय, विलोझाम एपीएस म्हणून भेटतंय, जे की आपल्याला 100 ml ते 100 किलोला वापरायचंय किंवा 50 किलो सुद्धा वापरू शकतो मी. ती लिक्विड आहे, कीटकनाशक आहे. दुसरं म्हणजे कार्मेल म्हणून बुरशीनाशक भेटतंय, जे की आपण साप सारखं म्हणू शकता. हे सुद्धा आपण वापरू शकतो किंवा आता नवीन कॉम्बिनेशन आलेले ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता लक्षात घ्या हरभऱ्याला सगळ्यात महत्वाचं, हरभऱ्याचं तुम्हाला विक्रम करायचंय तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिल्या 30 ते 35 दिवसाच्या आतमध्ये पहिली फवारणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या 100% मर नियंत्रण करता येते. आता याच्यामध्ये आपल्या बुरशीनाशक घेत असताना कुठले सगळ्यात महत्वाचं हरभरा पिकामध्ये बुरशीनाशक जास्त वापरणं गरजेचं आहे. जास्त करून हरभरा कीटकनाशक जर बघितलं अटॅक अतिशय कमी असतो, परंतु बुरशीचा सगळ्यात जास्त अटॅक होतो. बुरशीमुळे आपलं उत्पादन कमी होत असते. आता लक्षात घ्या पहिल्या 35 दिवसाच्या आतमध्ये पहिली फवारणी कशी घेतली पाहिजे, सगळ्यात कमी खर्चामध्ये फवारणी कशी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, पहिली फवारणी घेत असतं तुम्हाला इमामॅक्टिन घ्यायचंय. इमॅक्टिन